श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीनं परमपूज्य श्री गंगाधर स्वामी यांच्या 19व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातीबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। हा सोहळा 8 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत होणार आहे। वर्धमान सभागृह गंगाधाम चौक येथे या कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमूर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, प्रसाद खंडागळे, निरंजन गोळे, वीरेंद्र कुंटे, अमित भुतडा आदी उपस्थित होते। श्री देशमुख महाराज फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद, दुर्गा शक्ती, मातृशक्ती, गौ भक्त ग्रुप, गौ भगिनी कन्या ग्रुप, ग्रंथदिंडी पारायण ग्रुप, गौ विज्ञान परिषद या सहयोगी संस्था यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गौकथा सप्ताहाचे उद्घाटन 8 जानेवारी रोजी 1:30 होणार आहे। कथा सप्ताहात पूज्य साध्वी कपिला दिदी गोपाल सरस्वती या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। गुरुवार 8 जानेवारी रोजी उद्घाटनानंतर कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर दुपारी 2:30 वाजता देशी गायींविषयी भारतीय कामधेनू या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। सप्ताहाचा समारोप पालखी सोहळ्याने होणार असून बुधवार 14 जानेवारी रोजी परमपूज्य गंगाधर स्वामी यांच्या संजीवन पादुका पालखी सोहळ्याचे आयोजन पानशेत येथील गिवशी या गावातील साधनाश्रम येथे करण्यात आले आहे। या सप्ताहात गोसेवा करणाऱ्या संस्था व गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे। तसेच देशी गायींच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे। कार्यक्रमादरम्यान भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे। हा कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले। नमस्कार, मी सुवर्णा बालेघाटे, श्री देशमुख महाराज फाउंडेशन संस्थेची अध्यक्षा। यावर्षी परमपूज्य गंगाधर स्वामी महाराजांच्या 19व्या पुण्यतिथीनिमित्त श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीने श्री गोकथा अमृताचं आयोजन केलेलं आहे। दिनांक 8 जानेवारी 2026 ते दिनांक 12 जानेवारी 2026 दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वर्धमान सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गोकथेचा। तर सर्व गोभक्तांना, भाविकांना, नागरिकांना माझी नम्र विनंती की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। मी आपल्याला एक आवाहन आणि एक विनंती करेन की जी गोकथा आपण या ठिकाणी वर्धमान सभागृहामध्ये 8 जानेवारी ते 12 जानेवारी घेतोय, या गोकथेला तरुण पिढी, युवा पिढीने जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी। त्यांचं मी आवाहन करतो की जे काही ज्ञान या गोकथेतून मिळणार आहे त्याच्याने आपल्या जीवनाला एक नक्कीच चांगली दिशा मिळेल आणि आपल्या जीवनाला एक सार्थकता त्याच्याने लाभेल। आणि दुसरं 13 आणि 14 तारखेला परमपूज्य गंगाधर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जी पालखी सोहळा आपण घेत असतो, तो पालखी सोहळा पुण्यातील पानशेर या गावातील गिवशी म्हणून एक छोटंसं गाव आहे, त्या गावातून महाराजांच्या संजीवनी पादुका त्या गावाची जी शिरकाई देवी आहे त्या देवीच्या दर्शनाला जातील आणि तिथून मग मठावर आश्रमामध्ये विसावतील, निवारा करतील आणि त्याच्यानंतर महाप्रसाद, सत्संग वगैरे कार्यक्रम होऊन या सप्ताहाची खऱ्या अर्थाने सांगता होईल।